ग्रामीण भागातून आलेले विविध शाळातील इंग्रजीचे शिक्षक या 5 दिवसामध्ये यशोदाच्या माध्यमातून जे प्रशिक्षण आपण घेतलं, नेहमी जे तो बहुताला आपलं आपण म्हणत असतो प्रशिक्षण दरवर्षी होतात, पण यशोदाचं प्रशिक्षण जे आहे त्या प्रशिक्षणाला हेतू आहे, या प्रशिक्षणाला एक भविष्य आहे. 5 दिवसामध्ये ते आम्हाला मिळालं ते वर्षभर कोणावर रुंगवायचं आहे तशा ऍक्टिव्हिटीज करून घ्यायच्या आहे. कारण चेंज इज इसेन्शियल, चेंज इज नेचर असा हा आपला नियम आहे. सर्वांनी याची किंवा युक्ती वस्तू अशी काही तुला का सांगतो आपली का करत नाही किंवा उद्याचं पाठवा लागतं त्याला कारण आहे ते फिरवलं जातं. आपण सगळे सजीव आहोत आणि आपल्याला याचं दिशा मिळावी म्हणून 5 दिवसामध्ये जे विविध रिसोर्स पर्सन आले त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं खरंच असं वाटायचं की आमचे ज्येष्ठ सहकारी आमच्या मुलाचे पूर्ण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण तर ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्या विद्यापनामध्ये. ग्रामीण भागात खास करून जगामध्ये शिकत असताना आपल्याला अडचणींची अडचणी येतात. त्या अडचणींवर अगदी सहजपणे कशी मात करायची हे आम्हाला आमच्या टीचर्सपासून शिकवलं. ते आम्ही आता घेऊन गेल्यानंतर वर्षभर माझ्या मुलाच्या वतीने अशी बघितली होती. वर्षभर आम्ही ते विद्यार्थ्यांना थांबवण्याचा त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा निश्चितच प्रयत्न करू. आमच्याजवळ जी दिलेला आहे ती तरी आमच्याजवळ बांधून दिलेली आहे त्याचा फक्त आम्हाला योग्य वापर करायचा आहे. विलासपूर्व प्रशिक्षणाची बंधुभगिनींनी अतिशय जिवंत असं पार्टिसिपेशन त्या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये घेतलं. आम्ही आमच्याकडे पूर्ण प्रयत्न केला. आम्हाला जे मार्गदर्शन आले 5 दिवसामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन ठरलं असं मी तरी म्हणेन. कारण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा आम्ही पार्टिसिपेट झालो तेव्हा ॲज अ स्टुडंट विथ हिम आम्ही एक विद्यार्थ्यांसारखं भावना आमच्या मनामध्ये त्यावेळेस निर्माण झाला. तेव्हा काल 5 मिनिटांमध्ये जोशी मॅडमांनी सांगितलं की 5 मिनिटांमध्ये 10 वस्तू तुम्ही कलेक्ट करा. ही लिस्ट आमच्या समोर होती. तुला पण सेकंडमध्ये खूप चालू होतं सगळं. त्यावेळेस आमची जी लगबग होती ती बघत असताना जोशी मॅडम घरातल्या घरात होतो. त्यावेळेस आमची जी लगबग होती ती ते विद्यार्थ्यांसाठी होती. म्हणजे जे काही ग्रुपमध्ये सहकार्य असेल तर कुणी शास्त्राची वस्तू तयार करत होतं, कुणी त्या जी ऑब्जेक्ट सोबत होतं, कुणी मॅग्नेटिक ऑब्जेक्ट सोबत होतं, कुणी ते स्मूथ ऑब्जेक्ट सोबत होतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आपली फायर रिलेटेड ऑप्शन शोधायचं. आता आमच्या फुलामध्ये काही कोणी मोकळ नव्हतं त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला करू शकले नाही. परंतु आम्ही इतिहासाचा संबंध लक्षात ठेवून मुळात पण बाहेर गेलो. 2 गोल अशा सगळी मांडल्या आणि त्या सप्तम म्हणून तेव्हा दाखवण्यात त्याला विचारलं की तुम्ही बाहेर का परत गेला होतं. मॅडम मी बाहेर सप्तम घेण्यासाठी गेलो पण इथे लाकूड होतो, ते बेंच होता, टेबल होतं, तुमच्या हातामध्ये कागद होतं सगळं. ते म्हटलं मॅडम मला इतिहासाचा दाखला द्यायचा की मानवाने ज्यावेळेस गाडी बदली नव्हती किंवा इलेक्ट्रिकचा शोध नव्हता त्यावेळेस सगळ्याला ती चकमक करून ॲपने निर्माण केली याचा संदर्भ मला द्यायचा होता. म्हणजे बघा आपण जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, आपण जे विविध रोल प्ले केले त्याच्यातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांतून अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपल्याला करून घेता येतील. गोष्टी मॅडमातून उदाहरण असं झाले पण प्रत्येक जे काही इन्व्हॉल्व आमच्या स्कूलमध्ये आले किंवा जिथे कुणी आले त्याचे मार्गदर्शन केलं त्याच्या मुलाचं मार्गदर्शन होतं. ते मार्गदर्शन घेऊन आता आपल्या शाळेत जाणार आहोत आणि आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी या ज्ञानरचना एक वाद आम्हाला आमच्या डोक्यामध्ये घुसून दिला आहे. इतर म्हणेल आम्हाला सगळ्या शिक्षकांना एक वाद झाला आहे म्हणजे ज्ञानरचना वाद.